मोदी सरकारनं 146 खासदारांचं निलंबन केलं। हा देश सुरक्षित नाही, देशाची संसद सुरक्षित नाही हे खुलेआमपणानं समोर आलं। ही मागणी धुडकावून देऊन हुकुमशाही पद्धतीनं इंडिया आघाडीचे 90% खासदार म्हणजे 146 खासदारांना तुम्ही निलंबन केलं। माहिती नाही, कदाचित पुढच्या वेळेला ही सगळं लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होईल किंवा नाही। भारताच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदी सरकारनं 146 खासदारांचं निलंबन केलं आणि त्याचं कारण काय तर हे खासदार भारतीय संसदेच्या ही सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोन तरुण संसदेमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये उतरले। ह्या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या त्या सुरक्षतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहण्याचा हा प्रसंग घडला आणि पुन्हा एकदा हा देश सुरक्षित नाही, देशाची संसद सुरक्षित नाही हे खुलेआमपणानं समोर आलं आणि अशा वेळेला या गंभीर प्रश्नावर माननीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नावर चर्चा करावी एवढीच मागणी या खासदारांनी केली असताना ही मागणी धुडकावून देऊन हुकुमशाही पद्धतीनं इंडिया आघाडीचे 90% खासदार म्हणजे 146 खासदारांना तुम्ही निलंबन केलं। यामध्ये देखील तुम्ही भेदभाव केलेला आहे, त्यांचा दोष काय आणि एकीकडे अशा पद्धतीनं हुकुमशाही लादणारं हे सरकार, ही जी लोकशाही आता पूर्णपणे निष्प्रणापूत करण्याचं मोदी सरकारनं ठरवलंय का अशा प्रकारचा आता संशय निर्माण झालाय। माहिती नाही, कदाचित पुढच्या वेळेला ही सगळं लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होईल किंवा नाही। या देशामध्ये यांना हुकुमशाही लादायची आहे, मुस्कटदाबी करायची आहे आणि ह्या खासदारांना बाहेर काढून त्यांना हवेची वंचित करून घेतली। यातच खरा भाजपचा चेहरा समोर आलेला आहे। त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या इथं कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे, किसान सभा, या सर्व संयुक्तिक असा आम्ही आज या मोदी सरकारचा निषेध केलेला आहे आणि 146 खासदारांचं निलंबन ताबडतोब मागं घ्यावं अशी मागणी आम्ही केली।